नमस्कार, स्वागत है हमारे विशेष समाचार कार्यक्रम में। आज हम बात करेंगे 2024 के आगामी विधानसभा चुनावों के बारे में। हमारे साथ है वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस के उम्मीदवार डॉक्टर चेतन गजानन खुटेमाटे, जो एक प्रतिष्ठित नेत्र विशेषज्ञ और समाजसेवी हैं। डॉक्टर चेतन खुटेमाटे विदर्भ के प्रसिद्ध नेत्र विशेषज्ञ हैं और शिव महोत्सव समिति चंद्रपुर के अध्यक्ष तथा अन्नदाता एकता मंच के मार्गदर्शक हैं। भद्रावती तालुका के पिपरी देश के भूमि पुत्र डॉक्टर खुटेमाटे ने अपनी सेवाओं से समाज में एक महत्वपूर्ण स्थान बनाया है। आइए जानते हैं उनके विचार और योजनाएं। नमस्कार प्रेक्षकांना, आपल्यासोबत यावेळेला डॉक्टर चेतन खुटेमाटे सर आहे, जे काँग्रेस पक्षाचे कर्मनिष्ठ असे कार्यकर्ता राहिलेले आहेत अनेक वर्षापासून। आपण त्यांच्याशी मिळून जाणून घेऊ कशा प्रकारे येणाऱ्या विधानसभामध्ये त्यांची तयारी आहे आणि कशा प्रकारचा जनसंपर्क चालू आहे। सर, आपण मला सांगा की आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला लक्षात घेता कशा प्रकारचे आपले प्रयत्न चालू आहेत? मुख्यतः मी अनेक वर्षापासून सामाजिक चळवळींशी जुळलेलो आहे। एक व्यवसाय म्हणून डॉक्टर व्यवसाय करत असताना गोरगरीब गरजूंना मदत करण्याचा आमचा तो नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे की अडीअडचणीचं काही असेल तर पेशंटला पैशासाठी कोणती तसदी न देता त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही आयुष्यभर राहिलो। यातून आम्हाला आमची मुख्य भूमिका ही आहे की जनप्रतिनिधी हे प्रतिनिधित्व करत असतात सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये जनप्रतिनिधी जे करणारे प्रतिनिधित्व करणारे आहे लोकांचे, त्यांनी ते प्रामाणिक आणि लोकांप्रती संवेदना असले म्हणजे तिथून नेमके लोकांच्या हिताचे कायदे पास करणं किंवा त्या लोकांचे जे विविध प्रश्न आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे मांडता येईल आणि त्यातून सोल्युशन काढता येईल। बरं सर, आपण आम्हाला ही सांगा की आता लोकसभाची निवडणूक आता झालेली आहे आणि त्याच्यानंतर महायुती सरकारचं वेगवेगळं कटकारस्थान चालू आहे। नवीन योजना ते आखत आहेत, लाडली बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, हे योजना कितपत म्हणजे कार्यशील ठरणार हे आपल्याला वाटतं? नाही, मी असं कटकारस्थान नाही म्हणणार की कोणत्याही सरकारचं काम असतंच की लोकांच्या हिताचे जे काही ते वेगवेगळे निर्णय घेत असतात, तर काही चांगल्या गोष्टी कोणत्याही सरकारने राबवल्या तर ते जनहिताच्या असतील तर त्याच्यात विरोध करण्याचं काही कारण नाही। पण ज्या तुम्ही गोष्टी इम्प्लिमेंट करत असताना या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की त्यातून लोकांना फायदा जास्त झाला पाहिजे आणि त्रास कमी झाला पाहिजे। आता जी 1500 रुपयेवाली योजना लागू केली त्याच्यात अनेक स्त्रियांना विनाकारण धावपळ करावं लागत आहे आणि टाईम पिरियड पण सुरुवातीला फार शॉर्ट दिला होता, तहसील ऑफिसमध्ये गर्दी होत आहे, त्यांना विनाकारण त्रास होता। अशा पद्धतीने न करता काहीतरी एक व्यवस्थित सिस्टीम म्हणून त्याद्वारे राबवलं तर लोकांपर्यंत फायदे पोहोचता येईल आणि लोकांना त्रास पण कमी होईल। एक जर विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर विकास कामाच्या दृष्टिकोनाने कशा प्रकारचा आपला अजेंडा राहणार आहे, कोणकोणते विकास काम व्हावे असं आपल्याला वाटतं? बघा, आमची मुख्यतः आम्ही सामाजिक चळवळीशी जुळलेलो आहे मुख्यतः, आणि भारतीय घटनेची जी बेसिक मूल्य आहे त्यांच्याशी आमची बांधिलकी आहे। जस्टिस, इक्वॅलिटी, फ्रीडम, फ्रॅटर्निटी या ज्या भावना आहेत त्या अतिशय पवित्र भावना आहेत आणि संसदेकडनं विधानसभेकडनंही याच संदर्भात लोकांशी काम होणं, सर्वांना न्याय देणं, सर्व खालच्या वरच्या स्तरातल्या विविध अंगाच्या लोकांना, विविध जाती धर्माच्या लोकांना न्याय कसा मिळेल, त्यांच्यापर्यंत समानतेच्या संधी कशा जातील, हा एक मुख्य विषय आहे। तर त्या दृष्टीनेच आमचं काम राहील। आता ग्रामीण भागात बोलायचं झाल्याबद्दल तर ग्रामीण शिक्षणापासूनची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी सुधारित व्हायला पाहिजे, जसं काल परत्वे तसं न होता ती परिस्थिती आणखी दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे। काही ग्रामीण भागात जिथे 20 विद्यार्थी पटसंख्येच्या खाली ॲडमिशन्स आहेत अशा शाळा बंद करण्याचे मदत सरकारने प्रयत्न केला होता। लोकांच्या विरोधामुळे काही काळासाठी त्यांना ते मागे घ्यावं लागलं, पण त्याच्यातून त्यांची भावना काय आहे हे दिसून पडते। मागे आपण ऐकलं होतं की जापानमध्ये एकच पोरगी जायची, फक्त त्या शाळेत एकच विद्यार्थिनी होती आणि तिला 100 किलोमीटर फक्त ते ट्रेन त्या पोरीसाठी चालवायची। आज जापानसारखे देश जे प्रगतिशील आहे ते हा मानवतेचा, समानतेचा विचार त्यांनी अवलंबिला आहे सर्व फॉर्ममध्ये, त्याच्यामुळे ते समोर आहेत ना। तर आपण भारतात सगळं दृष्टीने, आपण भौगोलिक परिस्थिती, नदी, नाले, पाणी, जमीन या दृष्टीने सर्व संपन्न आहोत, फक्त कुठेतरी मॅनेजमेंटमध्ये, प्रयत्नामध्ये आपली कमी पडत आहे असं जाणवतंय। शिक्षणाच्या संदर्भातले हे विषय झाले, तिथे चांगले बऱ्याच ठिकाणी 100-150 विद्यार्थी आहेत आणि शिक्षक एक आणि 2च आहेत। तर ही परिस्थिती तर कोणत्याही सरकारला सहज मॅनेज करता येण्यासारखी आहे। शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आज अत्यल्प फंड येते, 5 ते 10 हजार रुपये फक्त फंड येतो ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये, त्याच्यात त्यांना इलेक्ट्रिसिटी बिल पण भरता येत नाही। आमच्या गावाचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे शाळेचं, ते आम्ही सगळे कॉन्ट्रीब्यूट करून भरतो, आहे की नाही। इथे ते इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे, शाळेला पोरांना बसायचे हे ते व्यवस्था बरोबर नाही। आता ते मग ई लर्निंगच्या माध्यमातून जिल्ह्याभरामध्ये ई सेट्स दिले गेले होते, अतिशय चांगले होते, पोरांच्या दृष्टीने उपयोगी होते।
पण एवढ्या त्या करोडोचे जे सेट्स आहे ते साधं मेंटेनन्स आणि त्याचं सॉफ्टवेअर जे आहे तो प्रोग्राम रिनोव्हेशन कॉन्ट्रॅक्ट रिनोव्हेशन न झाल्यामुळे ते थांबलेलं आहे. अशा गोष्टी सरकारने व्यवस्थित सोबत हे देताना सुविधा देताना लॉंग टर्ममध्ये त्या कशा वर्क करत राहील ते थांबणार नाही या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचं आहे. तर आम्ही हे विषय गांभीर्याने हातात घेऊ. शेती संदर्भात अनेक विषय आहेत. आता स्वामीनाथन आयोगाने सांगितलेले महत्त्वाचे विषय पकडले 2-3 तर आपण MSP मिनिमम सपोर्ट प्राईस शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. त्याच्यावरती सगळी ग्रामीण व्यवस्था अवलंबून असते. आज शेती आणि शेती आधारित व्यवसायावर या भागातली 70% जनता अवलंबून आहे. त्या लोकांना 4 पैसे मिळाले तर त्यांच्या पोरं चांगले शिकले सवरतील सगळ्या दृष्टीने आर्थिक उन्नती होईल. शहरावरचा पण भार कमी होईल. ग्रामीण अर्थव्यवस्था कशी मजबूत होईल आणि शहरावरचाही भार कसा कमी होईल आणि जे विकासाची जी गंगा आहे विकासाचे जे झरे आहे ते घराघरापर्यंत ग्रामीण भागापर्यंत कसे पोहोचतील या बाबतीत आमचा डेफिनेटिव्ह प्रयत्न राहील. स्पेशली ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बरंच बॅकलॉग आहे. इथे पाहिजे त्या प्रमाणात पाणी बिनी सगळं भरपूर अवेलेबल आहे पण पाहिजेच्या त्या प्रमाणात एरिगेशनच्या फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या नाही आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास डेफिनेटली काही एका दिवशी नाही होणार पण काल परत्वे काही ना काही बदल नक्की होईल. आरोग्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं आरोग्य विभागाची स्थिती सुद्धा काही फारशी अशी चांगली नाही क्षेत्रामध्ये काय सांगा. बघा कसं आहे की गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी उभं आहे ना. प्रत्येक गावात PSC सब सेंटर्स हे ते बऱ्यापैकी ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे. फक्त प्रशासनाने चांगल्या प्रकारे काम करणं आणि ते प्रशासन गतिमान होणं आणि पब्लिक सेंट्रिक राहणं हे महत्त्वाचे विषय आहे. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू. एका दिवशी काही पूर्ण सिस्टीम बदलता नाही येणार पण जी एक्झिस्टन्स सिस्टीम आहे ती इफिशियंटली लोकांच्या चांगल्यासाठी कसं वर्क करेल या बाबतीत आमचा प्रामुख्याने भर राहील. सर आपल्या बाबतीत जर बोलायला जर गेलं तर जनसंपर्कामध्ये आपण नेहमी असता आपण एक कर्मठ कार्यकर्ता आहात पक्षाचे आणि लोकांसाठी सदैव आपण तत्पर आहात. आता चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे जनता जे मतदारगण जे कार्यकर्तागण आपल्याला बघत आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला विधानसभा निवडणुकीला लक्षात घेता असणार आहे. हा फक्त माझ्याबद्दलचाच विषय नाही तर आमचं जनरल सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या जे समाजाप्रती ज्यांना आपुलकी आहे त्या सर्व लोकांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जनप्रतिनिधी हे तुमचे प्रतिनिधी असतात. आपण काही या एरियातली समजा 3-3.5 लाख लोक आहेत तर प्रत्येक माणूस जाऊन तिथे आपलं मत मांडू शकत नाही. तर लोक त्यांचे जनप्रतिनिधी निवडत असतात. तर जनप्रतिनिधी हा प्रामाणिक असावा, लोकांची संवेदना जाणून घेणारा असावा आणि लोकांच्या अडीनडी लोकांच्या प्रश्नाबद्दल त्याला जाण असावी आणि ते प्रश्न त्यांनी पूर्ण ताकदीने सभागृहात मांडावे अशी अपेक्षा आपल्याकडनं आहे आणि लोकांनी त्या दृष्टीने जागरूक राहायला पाहिजे. एक मीच नाही तर कोणताही जनप्रतिनिधी निवडताना हे बेसिक पॅरामीटर्स लोकांनी ध्यानात घ्यावे तर त्यांना समोर त्यातून न्याय मिळू शकेल. आता बारी जनतेची आहे तर काय सांगणार आपण जनतेने आपल्याला उमेदवार म्हणून का बघावं. बघा आता मागच्या 20 वर्षापासून एक डॉक्टर म्हणून मी सेवा देत आहे या भागामध्ये. माझं मूळ गाव पिपरी भद्रावती पिपरी आहे. तर माझा जन्म आणि बालपणही त्या गावातच गेलं. आता ग्रामीण शेती आणि ग्रामीण भागाशी मी अतिशय चांगल्या प्रकारे जुळलो आहे आणि एक डॉक्टर म्हणून काम करत असताना पण आम्ही पेशंटचे फक्त एक पेशंट म्हणून येत नाही तर त्यांचे सुखदुःख सगळे या गोष्टी आमच्याशी सदैव शेअर होत असतात आणि या माध्यमातून या परिसरातील लोकांचे विविध प्रश्न त्यांच्या समस्या याच्याबद्दल मला चांगली जाण आहे आणि एक माझी प्रामाणिक भावना आहे की एक डॉक्टर म्हणून मी आता अतिशय वेल सेटल्ड आहे. माझी प्रॅक्टिस पण व्यवस्थित आहे त्या दृष्टीने काही अडचण नाही. तर आता काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजासाठी आणखी मोठ्या लार्जर हॉरिझॉनमध्ये काही करता येतं का हा विचार करून आम्ही राजकीय क्षेत्राचा विचार करतोय. तर आमचा ओव्हरऑल आतापर्यंतचा अप्रोच समाजाप्रतीची बांधिलकी आणि आमचा प्रामाणिकपणा आम्ही सांगतोय आम्ही कर्तृत्वातून ते करून पण टाकू. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्हाला वाटतं की आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करण्यास योग्य व्यक्ती राहू. आपण आम्हाला वेळ दिला आपले विचार आमच्याशी साझा केले त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.